नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा. वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 12 मध्ये आज बनवत आहे बीटरूट. बीटरूट हे आपल्या हार्टसाठी खूप उपयोगी असतं. तुम्हाला जर BP असेल तर तुम्ही नक्की ह्याचं सेवन केलं पाहिजे. आपल्याला ह्याच्यामधून खूप एनर्जी मिळते, खूप आपण एक्स्ट्रा स्टॅमिना बिल्ड करू शकतो. ब्रेनसाठी पण खूप उपयोगी असतं आणि हिमोग्लोबिनसाठी. चला तर आपण ह्याची आज रेसिपी बघूयात. इथे ह्या ठिकाणी मी 2 बीटरूट घेतलेले आहेत, त्याला फाईन असं चॉप करून घेतलेलं आहे. आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे, त्याला पण फाईन चॉप करून घेतलेला आहे. तसंच कांदासुद्धा आणि 1 कांडी लसूणची घेतलेली आहे. हे आपण सगळं कापून घेतलेलं आहे. आणि आता मी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घेत आहे. हे तर मी घरी बनवलेलं तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. तेल मी ह्या ठिकाणी यूज नाही करत आहे, कारण तुपामध्ये गुड फॅट्स असतात. सो वेट लॉससाठी मी तेच प्रेफर करते. ह्याच्यामध्ये मी 4 ते 5 काळी मिरी घातलेली आहे आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या घातलेल्या आहेत. लसूण थोडासा असा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये आपण जे बीटरूट घेतलं होतं, कांदा घेतला होता आणि टोमॅटो घेतला होता, ते आपण सगळं ह्याच्यामध्ये परतून घ्यायला टाकणार आहोत. आता मी सर्वप्रथम कांदा टाकते आहे. इथं मी 1 कांदा घेतला होता, त्याला आबडधोबड जे चिरून घेतलं होतं ते मी आता ह्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा. लगेचच मी आता जो टोमॅटो घेतला होता तो आता मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि 2 बीटरूट घेतलेले आहेत, ते पण देखील मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जर कोणते तुम्हाला आणखी वेजीस ॲड करायचे असतील ते देखील ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण जे सूपमध्ये जास्ती टेस्टी लागेल तेच तुम्ही प्रेफर करा, कारण सूप आपलं टेस्टी झालं पाहिजे. आता मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये जे टाकले होते ते आता मी व्यवस्थित छान पद्धतीत ह्याला परतून घेत आहे तुपाच्या ह्याच्यामध्ये. तुपामध्ये परतलं की इतका छान वास येतो, तुमच्या अख्ख्या घरामध्ये छान वास दरवळेल. आणि आपण आता हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतरून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे, पण थोडंसं त्याला परतून घ्यायचं. त्याचा कचवटपणा आहे तो गेला पाहिजे, तुपामुळं तो जाईल. त्याच्यामुळे थोडंसं असं व्यवस्थित पद्धती त्याला परतून घ्यायचं. इथं मी थोडंसं चवीसाठी मीठ टाकते आहे. आपण परततानीच जर मीठ टाकलं तर परतायला त्याला सोपं जातं, पटकन परतलं जातं आणि त्या भाज्यांना मिठाची चव पण येते. इथं 5 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे परतत आलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. तुम्ही पाणी गरम करूनसुद्धा ॲड करू शकता किंवा तसंच ॲड केलं तरीसुद्धा चालेल. इथं मी 1 अख्खा ग्लास पाणी ॲड करते आहे. आता मी ह्याला शिजण्यासाठी झाकण करून ठेवत आहे. ह्याला 10 मिनटं तरी मी लो फ्लेमवरती ह्याला शिजून देत आहे. 10 मिनटं झालेली आहेत. बघूयात आपण किती शिजलेलं आहे. शिजलेला म्हणजे काय करायचं, तुम्ही 1 ग्लास जर ह्याच्यामध्ये पाणी टाकलं तर पाणी आटस तोपर्यंत आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. म्हणजे पूर्ण पाणी हे आटून गेलं पाहिजे किंवा थोडंसं पाणी त्याच्यामध्ये फक्त राहिलं पाहिजे. पाणी जास्ती म्हणजे राहिलं नाही पाहिजे, कमी झालं पाहिजे, इथपर्यंत त्याला शिजवायचं. नंतर आपण चेक नाही केलं ना ते शिजलं आहे की नाही तरीसुद्धा चालणार आहे. तर इथं 15 मिनटं झालेली आहेत, मी त्याला टाकलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता ते त्याच्यामध्येच छान असं मिसळून आलेलं आहे, छान शिजलेलं आहे. सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, पण याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तर हे सुद्धा आता मी ह्याला छान बंद करून थोडं पाणी आटलं तरी चालेल, किंवा मी आता मिक्सरमध्ये काढून घेत आहे. थोडंसं पाणी राहिलेलं आहे, पण तरीसुद्धा आता मी घेते आहे, कारण आपल्याला सूपमध्ये पाणी लागणारच आहे, कारण माझ्या सगळ्या भाज्या हे शिजून झालेल्या आहेत. तर गरम आपल्याला मिक्सरमधनं काढायचं नाही आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आईस टाकू शकता किंवा थोड्या वेळ थांबून नंतर मग ग्राइंड केलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या भाज्या आपण ज्या घेतल्या होत्या त्या आपण डिरेक्टली आता मिक्सरमधनं ह्याला मिक्स करून घेणार आहोत, व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत, बारीक करून घ्यायचं आहे. तर माझं बारीक करून झालेल्या आहेत सगळ्या भाज्या. तर परत मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, साजूक तूप गाईचं. शक्यतो वेट लॉससाठी गाईचं तूप तुम्ही प्रेफर करा. जर तुम्हाला नसेल आवडेल तर म्हशीचं घेतलं तरीसुद्धा चालेल. ह्याच्यामध्ये मी जिरं टाकते आहे फ्लेवरसाठी.
आणि मला तिखट सूप आवडतं म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते आहे. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल किंवा तुम्ही जर तिखट प्रेफर नाही करणार असेल तर हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या टेस्टवरती डिपेंड. नाहीतर फक्त हिंगसुद्धा टाकून तुम्ही फोडणी दिली तरीसुद्धा चालणार आहे. तर आपण जे ग्राइंड करून घेतलं होतं मिश्रण ते सगळं आता मी कढईमध्ये टाकते आहे. तर परत आपण जे मिक्सी होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालत आहोत, कारण सूप जे आहे ते थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आणि थोडं घट्ट सूप राहिलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं. ह्याला अगदी फक्त 2 ते 3 मिनटं फक्त उकळी दिली तरीसुद्धा चालणार आहे, कारण आपल्या सगळ्या भाज्या हे व्यवस्थित शिजून झाल्या होत्या. फक्त ह्याला एकजीव येण्यासाठी आपल्याला 1-2 उकळी ह्याला आणणं गरजेचं आहे. 1-2 उकळी झाली की आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे. अगदी 15 ते 20 मिनटात हे सूप, आपलं पौष्टिक सूप, औषधी सूप हे रेडी होऊन जातं. तुम्हाला ह्याचे बेनिफिट्स तर माहिती आहेत आणि हे पूर्ण पोटाला फुल फिलिंग देतं. तुम्ही हे 2 मिनिटाचं सूप जर रात्री खाल्लं, तुम्हाला डिनर दुसरं काही करायची गरज नाही. एकदम फुल आपलं पोट भरून जातं मस्त आणि एकदम टेस्टीसुद्धा लागतं. तुम्हाला टेस्टमध्ये पण बिलकुल कॉम्प्रोमाइज करायची गरज पडणार नाही. तुम्ही बघू शकता किती मस्त छान कलर आलेला आहे आपल्या सूपला. हे सूप तुम्ही एन्जॉय करू शकता. मस्त तुम्ही हे सूप एन्जॉय करा. तुमच्या डिनरमध्ये, लंचमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये सुद्धा खाऊ शकता. कसं वाटली तुम्हाला बीटरूटची वेट लॉस रेसिपी? हे तुम्ही फक्त वेट लॉस करत असाल तेव्हाच खायला पाहिजे असं काही नाही. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी हे जरूर खाल्लं पाहिजे. बीपीसाठी पण हे खूप उपयोगी असतं, आपल्या ब्लड प्रेशरसाठी. ह्याच्यामध्ये खूप सारं हिमोग्लोबिन देखील आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही कोणत्याही माणसाने खाल्लं तरीसुद्धा खूप उपयोगी आहे. नक्की तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झाली होती तुमच्या बीटरूट सूपची रेसिपी. आणि विपाच्या माजगरला शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.